नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनुज पारडे एमपीएससी नेव्हिगेटर प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपल्याकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी डेट आहे ती जाहीर झालेली आहे. आपली एक्झाम 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. आपण बघितलं. सो आयोगानं ऑफिशियल डेट दिलेली. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईंड पूर्व परीक्षा असेल, यामध्ये क्वालिफिकेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक काय असेल तर करंट अफेअर्स आहे. तर आपण काय करणार आहे, आतापासून करंट अफेअरची रिव्हिजन सिरीज चालू करणार आहे. तर यामध्ये सहसा मी 1 वर्षाचं करंट अफेअर्स तुमचं कव्हर करणार आहे. सहसा सप्टेंबर 2023 पासून तर सप्टेंबर 2024 पर्यंत एवढा आपण करंट अफेअर्सचा आपला स्पॅन ठेवूया आणि त्यामधल्या महत्त्वाच्या घडामोडी मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करू आणि काही ट्रिक्स वगैरे असतील तर ते पण त्यामध्ये आपण शेअर करू वगैरे. सो आपण स्टार्ट करूयात. आणखी पण काही तुमचे सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा, पहिलं आपलं बघू की 50 G20चं समिट झालं होतं. तर ते कुठं झालं होतं, G7चं 50 समिट झालं होतं. वन लाईनर येऊ शकतं कुठं झालं आहे तर इटलीमध्ये झालेलं आहे. ओके, सर वन लाईनर येऊ शकतं की G7चं 50 समिट कोणत्या देशामध्ये झालं, इटलीमध्ये झालं. बघा, जून 2024ची गोष्ट आहे. इटलीमध्ये G7चं समिट झालेलं आहे. त्यावेळेस काय झालं, पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या गोष्टीवर एकदा डिस्कशन झालं. अँड इंडियन मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याला IMEC म्हणतात, या 2 गोष्टीवर चर्चा झाली. मग आता आपल्याला 3 परिषद जर का मॅच द पेअरमध्ये विचारलं तर आपल्याला माहित पाहिजे. बघा, 48वी परिषद झाली होती अमेरिकेमध्ये, 49वी परिषद झाली होती जपानमध्ये, हिरोशिमा जपानमध्ये, आणि आता 50वी परिषद आपली झालेली इटलीमध्ये. कळतंय का? हे तुम्ही लक्षात असू द्या. सिक्वेन्स वाईज आहे. ही 22, ही 23 मध्ये आणि ही 24 मध्ये. तर अमेरिका, जपान आणि इटली हे झालेलं आहे. तर आत्ताची परिषद पण लक्षात ठेवा आणि मॅच द पेअरमध्ये आलं तर तिघही लक्षात असू द्या. भारत हा G7चा मेंबर नाहीये है ना. आपण G20चे मेंबर आहोत. इंडिया G20चा मेंबर आहे, बट G7चा मेंबर इंडिया नाही, एवढं लक्षात असू द्या. मग सध्या सदस्य कोण कोण आहे G7 मध्ये? USA, UK म्हणजे अमेरिका आहे, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी, जपान, इटली आणि कॅनडा. हे लक्षात असू द्या. जपान, इटली, कॅनडा या सगळे देश एवढे देश आहे जे G7चे सदस्य आहेत. आता G7 मध्ये स्वतःची काही ऑफिशियल सनद किंवा सचिवालय नाही ना, त्यांचं स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन किंवा सनद नाहीये. अध्यक्षपद दरवर्षी रोटेशनने फिरतं त्यांचं. 1973 मध्ये ऑइल शॉक बसला होता, तुम्हाला सगळ्यांना फॅमिलियर असेल ऑइल शॉक. त्याच्यानंतर G7ची कन्सेप्ट पुढे आली होती आणि 1975 मध्ये पहिले 6 देश एकत्र आले होते. 6 देश कोणते होते? अमेरिका होता, ब्रिटन होता, फ्रान्स, वेस्टर्न जर्मनी होता त्यावेळेस, कारण की USSR मुळे, जपान आणि इटली. त्यावेळेस 6 देश होते. कॅनडा नंतर 1976 मध्ये जॉईन झाला. म्हणजे बघा, 1975 मध्ये आपले किती देश? 6 देश होते. 1976 मध्ये कोण ऍड झाला? कॅनडा. म्हणून कॅनडा ऍड झाल्यामुळे हे काय झालं? G7 झालं. ओके, म्हणजे 1998 मध्ये रशिया ऍड झाला तर G8 झाला. 98चं 8 लक्षात ठेवा. 1998 मध्ये G8 झालं, कारण की G8 म्हणजे काय, तर रशिया तिकडे ऍड झाला. कधी जर का तुम्हाला थोडी हिस्ट्री विचारली तर लक्षात असू द्या, इंडिया G7चा मेंबर नाहीये. सगळ्यात अगोदर केव्हा बनलं होतं? सगळ्यात अगोदर 6 देश होते. त्याच्यानंतर 1976 मध्ये कॅनडा ऍड झाला आणि 1998 मध्ये कोण ऍड झाला? रशिया ऍड झाला. एवढी गोष्ट तुमची लक्षात असू द्या. आणि आत्ताचं समिट कुठे झाले तर 50वं समिट कुठे झाले? इटलीमध्ये झालेलं, एवढं लक्षात असू द्या. त्याच्या अगोदरचे 2 समिट आपण बघितले. ओके, पुढचं क्वेश्चन बघू. मिशन उत्कर्ष. मिशन उत्कर्ष कशा संबंध आहे तर किशोरवयीन मुलीमध्ये अॅनिमियाचे नियंत्रण करण्यासाठी. वन लाईनर यूज करू शकता तुम्हाला की मिशन उत्कर्ष कशा संबंधी. 4 ऑप्शन देते. तर किशोरवयीन ज्या मुली असतात त्यामध्ये अॅनिमियाचे नियंत्रण करण्यासाठी आहे. त्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये आपण हे मिशन उत्कर्ष लॉन्च केलेलं आहे. ते 5 जिल्हे 5 वेगवेगळ्या राज्यात आहे. जसं आसाममध्ये ढोबरी, छत्तीसगडमध्ये बस्तर, झारखंडमध्ये पश्चिम सिंगभूम, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि राजस्थानमध्ये ढोलपूर. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामधलं गडचिरोली हा जिल्हा आपण केलेला आहे मिशन उत्कर्षासाठी. मिशन उत्कर्ष कशा संबंधी? अॅनिमिया कंट्रोलसाठी. या 3 गोष्टी तरी माहित पाहिजे. 5 डिस्ट्रिक्ट आहे, 5 डिस्ट्रिक्ट आणि 5 स्टेट आहे. स्टेटमध्ये मग आसाम लक्षात ठेवा, त्याच्यानंतर छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र आणि राजस्थान. जेवढं काही बेसिक लक्षात झालं तेवढं लक्षात ठेवा. लाल रक्तपेशी किंवा RBC संबंधित हे आपला अॅनिमिया रोग आहे, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होतं. ओके, RBC तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिनचं वनमध्ये महत्वाचा रोल आहे. तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं हे म्हणजे अॅनिमियाचं लक्षण आहे. त्यासाठी मिशन उत्कर्ष आपण लॉन्च केलं आहे. पुढचं बघा, रश्मी शुक्ला. इम्पॉर्टंट, खूप महत्वाची न्यूज आहे मित्रांनो रश्मी शुक्लांबद्दल. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, पहिल्या पोलीस DGP झालेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या पहिल्या. जानेवारी 2024 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्या 1988 बॅचच्या IPS ऑफिसर आहे. बघा, 1988 बॅचची बॅच विचारू शकता तुम्हाला कोणती बॅच आहे. 1988 बॅचच्या IPS ऑफिसर आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहे. आणि पोलीस महासंचालक रजनी सेठ यांच्या जागी आले.
रजनीश सेठ यांची एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, जे आपण बघणार आहे. मग ज्यावेळेस रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर त्यांच्या जागेवर रश्मी शुक्ला हे डीजीपी म्हणून अपॉइंट झाले. ओके, तर रजनीश सेठ बद्दल पण लगेच बघून घ्या. रजनीश सेठ एमपीएसचे अध्यक्ष झाले, त्यांना 2 वर्षाचा कार्यकाल भेटणार आहे. हे महत्वाचं लक्षात असू द्या की पोलीस फोर्स 1 या कमांडो दलाचे ते प्रमुख राहिलेले. हा एक बनू शकतो स्टेटमेंटमध्ये. पोलीस 1 फोर्स कमांडो दलाचे पण ते एक प्रमुख राहिलेले. 1988 बॅचचेच ते पण आयपीएस ऑफिसर आहे. बघा, रश्मी शुक्ला पण 88 बॅचचे आहे आणि आपले रजनीश सेठ पण 88 बॅचचे होते आणि BA ऑनर्स LLB मध्ये त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. आणि फेब्रुवारी 2022 मध्ये डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांची. ओके, सो अगोदर ते डीजीपी होते आणि आता काय ते तर लोकसेवा आयोग जे ते महाराष्ट्र लोकसेवा आहे त्याचे काय ते अध्यक्ष बनले आहे. ओके, तर थोडक्यात एमपीएससी बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ की महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय असतं. बघा, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कलम 315 मध्ये एक लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आपण लोकसेवा आयोग बनवू शकतो. 316 मध्ये त्यांची रचना, सदस्य संख्येची तरतूद आहे. 316 मध्ये त्यांचं कंपोजिशन सगळं दिलंय आणि राज्यपालाद्वारे अपॉइंट होतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जे एमपीएससीचे जे चेअरमॅन असतील किंवा एमपीएससीचे जे मेंबर असतील त्यांची अपॉइंटमेंट कोण करतात, गव्हर्नर करतात. बट एक महत्वाचं इम्पॉर्टंट लक्षात असू द्या, त्यांचं रिमोव्हल कोण करतात, प्रेसिडेंट करतात. ओके, अपॉइंटमेंट गव्हर्नर करतात बट रिमोव्हल प्रेसिडेंट करतात. बघा मित्रांनो, जर का तुम्ही नोटबुक किंवा पेन घेऊन बसला असाल तर हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण की एक्झामच्या वेळेस तुम्हाला स्वतःच्या रिव्हिजन नोट्स असणं महत्वाचं आहे. एक्झाम पॉईंटला तुम्ही धावपळ नाही करू शकत वेगवेगळ्या सोर्सेससाठी. स्वतःच्या नोट जर का पॉसिबल होत असेल, मेहनत करण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर डेफिनेटली स्वतःच्या नोट बनवा, कारण की स्पर्धा खूप वाढलेली आहे. तुम्ही बघितलं असेल कट ऑफ डेफिनेटली हाय जातोय, तर तुम्हाला स्वतःच्या नोट्स असणं, कमी वेळात जास्त रिव्हिजन करणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. सो कधी शक्य असेल तर स्वतःचं नोटबुक पेन घेऊन बसा आणि मी जे एक्स्ट्रा पॉईंट सांगतो ते तुम्ही लिहून घ्या. माझा पर्पज काय आहे की मी एखादा पॉईंट सांगताना मी 2-3 सोर्सेस वापरून एका ठिकाणी कलेक्ट केलेले आहेत. मग तुमचा वेळ तेवढं जाता कामा नये आणि तुम्हाला एका ठिकाणी सगळं भेटलं पाहिजे. सो बघा, तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट घ्या फक्त असे. बाकी पदावधी बघा, अध्यक्षांचा पदावधी 662 असतो. बघा, जेव्हा तुम्ही एमपीएससी बद्दल बोलता तर 662 असतो, बट जेव्हा आपण युपीएससी बद्दल बोलतो तर 665 असतो. आणि आपलं जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं त्यांचं पण 662 असतं. ओके, म्हणजे एमपीएससीचा पदावधी विचारला तर 662. त्याच्यानंतर जेपीएससी जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा पण विचारला तर 662. बट आपल्याला युपीएससीचा पदावधी विचारला तर 665 असतं. या ठिकाणी कोण असणार आहे, एमपीएससी मध्ये गव्हर्नर अपॉइंट करतात बट रिमूव्हल प्रेसिडेंट करतात, एवढं लक्षात असू द्या. कलम 317 मध्ये त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधी राष्ट्रपती आदेश करतात. बघा, मी सांगितलं ना त्यांना रिमूव्हल करण्याची पॉवर राष्ट्रपतीकडे. त्यासाठी मिसबिहेव, गैरवर्तन हे ग्राउंड दिलेलं आहे गैरवर्तनसाठी. आणि त्यावेळेस जेव्हा मिसबिहेव हे ग्राउंड जातं त्यावेळेस सुप्रीम कोर्टकडून संदर्भामध्ये चौकशी केली जाते आणि त्यानंतर त्यांना रिमूव्हल केलं जातं. कळत आहे? सो एक लक्षात असू द्या. बघा, थोडक्यामध्ये एमपीएससी 315 मध्ये मेन्शन आहे. एमपीएससीचे मध्ये मेंबर असतील प्लस चेअरमॅन असतील, त्यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर करणार आहे, बट त्यांचं रिमूव्हल कोण करणार आहे, तर रिमूव्हल करणारे प्रेसिडेंट. जेव्हा रिमूव्हल करायचं असेल तेव्हा मिसबिहेव हा एक ग्राउंड आहे. मिसबिहेव असल्यानंतर सुप्रीम कोर्टची चौकशी करणार आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय जो येईल त्यानुसार मग त्यांना रिमूव्हल केलं जाईल हाऊसच्या प्रमाणे. सो हे एक लक्षात असू द्या थोडक्यात. ओके, आणि ही प्रोसिजर 317 रिमूव्हल प्रोसिजर सांगितली, म्हणजे रिमूव्हल बद्दल सांगितलं. बघा, पुढचं बघा, ब्रिक्स. इंटरेस्टिंग फॅक्ट बघा, ब्रिक्सचं ना आता एक्सटेन्शन झालंय. पहिले ब्रिक्समध्ये 5 देश होते, आणखी 5 देश ऍड झाले. मग तुम्हाला टोटल ब्रिक्सचे देश विचारले तर किती होणार आहे, 10 देश होणार आहे. कारण की ब्रिक्स आता वाढलंय, तर ब्रिक्समध्ये कोणते देश ऍड झाले तुम्हाला पाठच पाहिजे. एक इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE आणि इथिओपिया. 5चे 5 देश खूप महत्वाचे, तुम्हाला माहीतच पाहिजे. इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE आणि इथिओपिया हे 5 देश ब्रिक्समध्ये ऍड झाले. अर्जेंटिनाला पण बोलवलं होतं, बट अर्जेंटिनाने मेंबरशिपसाठी नकार दिलाय. मग टोटल 5 देश, पूर्वीचे 5 देश म्हणजे टोटल किती, 10 देश झालेले. 5 नवीन देश आहे आणि हे सगळे 1 जानेवारी 2024 मध्ये ऑफिशियल मेंबर बनले आहे. म्हणून आता तुम्हाला ब्रिक्सचे ऑफिशियल सदस्य संख्या विचारली तर 10, पहिले 5 होते आणि आत्ताचे 5 आहे. ओके, मग ब्रिक्स काय आहे समजून घ्या. ब्रिक्स 2009 मध्ये स्थापन झालेला आहे. ब्रिक्सचं हेडक्वार्टर तुम्हाला विचारतील. बघा, ब्रिक्सच्या शेवटी एस येतं, एस फॉर शांघाय लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला काय करते, बीजिंग देतील. बी फॉर बीजिंग नाहीये, एवढं लक्षात ठेवा. बी फॉर बीजिंग नाहीये, शांघाय त्याचा हेडक्वार्टर आहे. ओके, तुम्हाला कन्फ्युज करू शकता. मग शांघाय का बीजिंग आहे, तर एस फॉर शांघाय लक्षात ठेवा. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि आफ्रिका. तुम्हाला नाव माहिती आहे त्याच्यावरून झालं, BRICS. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका 2010 मध्ये ऍड झाला होता. मग त्याच्या अगोदर नाव काय होतं, BRIC असेल.
पहिले BRIC नाव होतं आणि त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका 2010 मध्ये ऍड झाला, मग त्याचं नाव पडलं ब्रिक्स. ब्रिक हा शब्द कोणी दिलाय? तर जिम ओ नील हे अर्थतज्ञ होते ब्रिटनचे, त्यांनी दिला होता हा शब्द. ओके, 2001 मध्ये दिला होता. आणि 2006 मध्ये झालेले ब्रिक परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक झाली होती. 2006 मध्ये बैठक झाली, बट त्याच्यानंतर आपण 2009 मध्ये त्याची स्थापना झाली ऑफिशियली. 2023 म्हणजे अध्यक्ष साऊथ आफ्रिका होता. ओके, आणि 1 जानेवारी 2024 पासून सध्या अध्यक्ष कोण आहे? रशिया आहे, एवढं लक्षात ठेवा. तर 2024 मध्ये ब्रिक्सचा अध्यक्ष कोण आहे? तर रशिया आहे. आणि ऑक्टोबर 2024 मध्ये रशियामध्ये कझान या ठिकाणी ब्रिक्सची बैठक होणार आहे. 16वी बैठक होणार आहे, एवढं लक्षात राहिलं तर ठीक. पण असू द्या, 2024 मध्ये ब्रिक्सचा अध्यक्ष रशिया आहे आणि त्याची 16 समिट असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आलं तर ठीक आहे. भारत किती वेळा ब्रिक्सचा चेअरमॅन होता? 12, 16 आणि 21. तर भारत 3 वेळा ब्रिक्सचा सदस्य चेअरमॅन राहिलेला आहे. एक 12 आणि त्याचं उलट 21, म्हणजे 12 आणि 21 लक्षात राहणार तुमच्या, आणि मध्ये 16 आहे. तर 3 वेळा म्हणजे आपण स्टेटमेंट बनवू शकतो की आतापर्यंत 3 वेळा भारत हा ब्रिक्सचा चेअरमॅन राहिलेला आहे. किंवा ब्रिक्सचा पहिला समिट काय झाला, ब्रिक्समध्ये टोटल मेंबर किती, काही स्टेटमेंट बनवू शकता. जेव्हा 2021 मध्ये भारत चेअरमॅन होता, त्याची थीम होता इंट्रा ब्रिक्स कॉपरेशन फॉर कंटिन्युटी, कन्सॉलिडेशन अँड कन्सेन्सिस. लक्षात राहिलं ठीक, पण एक ऐकून ठेवा की हा बाबा ही काही थीम होती. ब्रिक्सचे समिट विचारता माहिती पेअरमध्ये बघा, सेकंड समिट 2010 मध्ये ब्राझीलमध्ये झालं आणि आपण बघितलं ना यावेळेसच रशिया ऍड झाला होता. मग स्टेटमेंट बनवू शकतं की ब्रिक्सच्या सेकंड समिट ब्राझीलमध्ये झालं, त्यावेळेस रशिया हा ब्रिक्सचा मेंबर बनला. तर स्टाईट असू द्या. मग 4थं समिट, 8वं समिट आणि 13वं समिट 2012चं, 2016चं आणि 2021चं, या 3 वेळा ब्रिक्सचं समिट भारतामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मध्ये मध्ये साऊथ आफ्रिका सगळं. फक्त लक्षात असतं 2016 पासून आहे ना सिक्वेन्स मध्ये होत होतं. 16, 17, 18, 19, 20 असं सिक्वेन्स मध्ये झालं. BRICS. म्हणजे तुम्हाला एक रॅन्डम फॅक्ट पण काही विचारले की 2019 मध्ये समिट कुठं झालं, तर तुम्हाला आठवलं पाहिजे वगैरे की चायनामध्ये झालं असणार. कळतंय का वगैरे? कारण की तेव्हा ते एक सिक्वेन्स वाईज चालू झालं. मग 2021 मध्ये परत आपल्याकडं ब्राझीलमध्ये होणार, पण 22 मध्ये असं म्हणजे परत ते सिक्वेन्स झाली होती, पण त्या करोनामुळे काय मोडली असेल. 22 मध्ये चायना, 23 मध्ये साऊथ आफ्रिका, आणि या वर्षीचं पण लक्षात ठेवा. तुम्हाला दोघं विचारू शकता की 16वं समिट आहे आणि 24 मध्ये झालंय कुठं. इंडियाचे समिट लक्षात ठेवा. सगळे फॅक्ट्स महत्वाचे आहे. थोडं डिटेलमध्ये होतोय बट महत्वाचं आहे. तुम्ही ना थोडं माहिती असेल तर तुम्ही इलिमिनेट वगैरे काही करू शकता पर्याय. सो म्हणून मी थोडं डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. ओके, पुढचा बघा, 16व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली. 16वा वित्त आयोग केव्हा स्थापन झाला, डेट विचारू शकता. 31 डिसेंबर 2023 मध्ये स्थापना झाली आणि 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांना त्यांचा अहवाल सादर करायचा. बघा, 31 डिसेंबर 23 मध्ये स्थापना झालेली आहे आणि अहवाल केव्हापर्यंत द्यायचा आहे, तर 31 ऑक्टोबर 25 पर्यंत द्यायचा आहे. आणि तो अहवाल लागू कसा होणार आहे, तर 2026 ते 2031 या कालावधीसाठी असेल. किती फायनान्स कमिशन आहे? 16 फायनान्स कमिशन आहे, लक्षात ठेवा. अरविंद पनगरिया त्याचे चेअरमॅन आहे, तुम्ही ऐकलं असेल अरविंद पनगरिया. आणि त्याच्या व्यतिरिक्त सचिवांचं नाव लक्षात ठेवा. सचिवांवर खूप क्वेश्चन येतात. तर सचिव ऋत्विक रंजन पांडे हे त्याचे सचिव आहे. सदस्य अजय नारायण झा, अॅनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा आणि सौम्या क्रांती घोष हे 4 मेंबर आहे. म्हणजे एक चेअरमॅन असतात प्लस 4 मेंबर असतात, टोटल 5 मेंबर असतात, म्हणजे टोटल 5 असतात. त्यांचा 5 वर्ष कार्यकाल असतो. 280 अंतर्गत त्यांची स्थापना केली जाते. स्थापना भारताचे राष्ट्रपती करतात. एवढ्या लोक असू द्या. ही एक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनात्मक संस्था आहे, एवढं लक्षात असू द्या. मग अरविंद पनगरियाबद्दल स्टेटमेंट येऊ शकतं, लक्षात असू द्या. ते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. 2015 पासून 17 पर्यंत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. भारताचे G20 मध्ये ते शेर्पा म्हणून गेलेले आणि त्यांचे बुक आहे इंडिया अ इमर्जिंग जायंट. हे बुक्स पण त्यांचं विचारलं होतं आणि 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार पण भेटला आहे. अरविंद पनगरियाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पहिले उपाध्यक्ष नीती आयोगाचे, कोलंबिया विद्यापीठ, G20 शेर्पा हे त्यांचं बुक आणि पद्मभूषण अवॉर्ड विजेते आहेत ते. ओके, आणि ते अध्यक्ष तर आहेच. वित्त आयोग माहिती आहे आर्टिकल 280 अंतर्गत येतं. वित्त आयोग घटनात्मक संस्था आहे. ओके, 1952 मध्ये पहिला वित्त आयोग आला होता. KC नियोगी अध्यक्ष होते. पहिला वित्त आयोगावर पण विचारतात. त्यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात. अहवाल पण राष्ट्रपतीला देतात. बघा, ज्या पण घटनात्मक संस्था असतात, जसं फायनान्स कमिशन आर्टिकल 280 मध्ये किंवा 324 मध्ये इलेक्शन कमिशन, या घटनात्मक संस्था त्यांचा अहवाल कोणाला देत असतात, तर प्रेसिडेंटला देतात, एवढं लक्षात ठेवा. ते डायरेक्टली संसदेला देतात का, तर नाही, ते डायरेक्टली संसदेला देत नाही. घटनात्मक संस्था प्रेसिडेंटला देतात आणि मग ते प्रेसिडेंट तो अहवाल काय करतात, संसदेसमोर घेऊन जातात. म्हणून त्यांचा अहवाल राष्ट्रपतीकडे जातो. कलम 281 अंतर्गत शिफारस होते. आपण बघितलं की वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष असतात आणि 4 मेंबर असतात.
टोटल 5 असतात. ओके, राष्ट्रपती संसदेसमोर अहवाल मांडतात. वित्त आयोगासंबंधी 1951चा कायदा आहे आणि क्वासी ज्युडिशियल सल्लादायी स्वरूपाची बॉडी आहे. वित्त आयोगाचा सल्ला हा बाइंडिंग नसतो. ही एक फक्त क्वासी ज्युडिशरी ऍडवायझरी बॉडी आहे गव्हर्नमेंटची, एवढं लक्षात असेल. हे फॅक्ट्स खूप महत्वाचं, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं. बघा, मी कंपॅरिझन मध्ये दिले जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. कवी प्रभा वर्मा यांना सरस्वती सन्मान भेटलाय 2023चा आणि पुष्पा भारती यांना व्यास सन्मान भेटलाय. वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. कसा येऊ शकतो बघा, तर कवी प्रभा वर्मा यांना 2023चा सरस्वती सन्मान भेटलाय आणि ते मल्याळम मध्ये त्यांचं लिखाण आहे किंवा कादंबरी आहे आणि रौद्र सात्विक हे त्यांच्या कादंबरीचं नाव आहे. हे तिघं स्टेटमेंट येऊ शकतात, तर तुम्हाला माहित पाहिजे. ओके, कवी प्रभा वर्मा, सरस्वती सन्मान, रौद्र सात्विक आणि मल्याळम. आणि व्यास सन्मान जे भेटलाय ते पुष्पा भारती यांना भेटलाय यादे यादे आणि यादे या त्यांच्या बुकसाठी आणि हिंदी साहित्यासाठी. बघा, व्यास सन्मान हा हिंदीसाठीच दिला जातो, एवढं लक्षात ठेवा. व्यास सन्मान हा हिंदीसाठीच दिला जातो आणि जो सरस्वती सन्मान आहे तो भारतीय राज्यघटनेच्या 8व्या शेड्यूल मधल्या ज्या 22 भाषा आहे त्यासाठी दिला जातो. तो लक्षात असू द्या. हे दोघंही फॅक्ट्स खूप महत्वाचे आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो, हे दोघं साहित्य संबंधी पुरस्कार असतात. थोडक्यात आपण कंपॅरिझन बघू. कंपॅरेटिव्हली अभ्यास करायला ना टेबल फॉर्म मध्ये, तर तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. बघा, सरस्वती सन्मान, व्यास सन्मान दोघं 91 मध्ये तयार झालेले, दोघं के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिले जातात, एवढं लक्षात असू द्या. 8व्या अनुसूचीमधल्या ज्या भाषा आहे, मग 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याकडे 22 भाषा असतात. 8व्या अनुसूचीमध्ये राजस्थानी भाषा नसते. 8व्या अनुसूचीमध्ये इंग्लिश पण भाषा नसते. ओके, 8व्या अनुसूचीमध्ये राजस्थानी इंग्रजी या 2 भाषा नसतात. तर 22 भाषेमध्ये दिला जातो आणि हा फक्त व्यास सन्मान, आपला जो व्यास सन्मान आहे तो फक्त हिंदी भाषेसाठी दिला जातो. मागील 10 वर्षामध्ये जे तुम्ही प्रकाशित झालं त्याच्यासाठी असतं. आपला सरस्वती सन्मान पण मागील 10 वर्षासाठी, म्हणजे हे फॅक्ट सेम आहे. लास्ट 10 इयर मध्ये काही झालं असेल, 22 भाषेमध्ये लिहिलं असेल, तर के बिर्ला फाउंडेशन तर्फे तुम्हाला सरस्वती सन्मान दिला जातो. व्यास सन्मान पण के बिर्ला फाउंडेशन 1991 पासून हिंदी भाषेसाठी दिला जातो. लास्ट 10 इयर मध्ये आपण काय लिहिलंय त्याच्या आधारे. ओके, दोघं भारतीयांसाठी असतात, भारतीय नागरिकांसाठी. 15 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि बाकी गोष्टी भेटतात. पहिला सरस्वती सन्मान हरिवंश राय बच्चन यांना भेटला होता. पहिला व्यास सन्मान रामविलास शर्मा यांना भेटला होता. त्यांचं होतं की भारत के प्राचीन भाषा व परिवार, म्हणजे याच्याबद्दल त्यांनी लिखाण केलं होतं. आणि आता तुम्हाला लेटेस्ट विचारू शकता, बघा सरस्वती सन्मान कोणाला कोणाला भेटले, तर 19 मध्ये वासुदेव मोही यांना भेटलं होतं चेकबुकसाठी. 20 मध्ये शरण कुमार लिंबाले, मराठी होते म्हणून यांचं लक्षात असू द्या. 2020 मध्ये शरण कुमार लिंबाले सनातन या मराठी कादंबरीसाठी भेटलं होतं. 2021 मध्ये रामदश मिश्रा यांना मैं तो या हो याच्यासाठी भेटलं होतं. 22 मध्ये शिवशंकरी यांना भेटलं होतं तमिळसाठी. लक्षात राहिलं तर ठीक, नाहीतर काहीतरी हे असू द्या. फक्त मी दिलेलं आहे, तुम्हाला वाटलं लक्षात राहू शकतं तर ठेवा, अदरवाईज काही कंपल्शन नाहीये. आणि आपण व्यास सन्मान बघू. 2019 मध्ये नरसिंह शर्मिला यांना भेटला होता कागज की नाव. शरद पगार यांना पाटलीपुत्र की संभागरी. त्याच्यानंतर बाकी दिलेलं मी. ज्ञान चतुर्वेदी 2022 पागलखाना आणि पुष्पा भारती यांना, हे तर तुम्हाला माहितच पाहिजे, पुष्पा भारती यादे यादे याच्यासाठी हिंदी साहित्यासाठी भेटलेला आहे. ओके, प्रभा वर्मा मल्याळम कादंबरीकार आहे. मराठी विजेते कोण कोण सरस्वती सन्मान भेटलेले, तर पहिले एक आहे विजय तेंडुलकर, कन्यादानसाठी भेटला होता. महेश एल कुंचवाल यांना युगांतरसाठी भेटला होता आणि शरण कुमार लिंबाले यांना सनातनसाठी भेटला होता. एवढ्या गोष्टी लक्षात असू दे, हे मराठी विजेते. ओके, हे दोघे पुरस्कार महत्वाचे. सो मी डिटेलमध्ये घेतलं, तुम्हाला याच्यातून डेफिनेटली फायदा होईल. ओके, त्याच्या पुढचं नादिया कॅल्विनो का महत्वाचे आहे, तर या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहे. एखादी वन लाईनर फॅक्ट येऊ शकता की युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे, तर नादिया कॅल्विनो बनलेल्या आहे. त्या स्पेन या देशाचे आहे आणि जानेवारी 2024 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक 1958 ची बँक आहे. 27 सदस्य, विचारलं तर सदस्य 27 सदस्य, 58 ची बँक आहे. रोम करारानुसार त्याची स्थापना 1958 मध्ये झाली होती. लक्झमबर्ग मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. ही जगाची पहिली प्रादेशिक विकास बँक आहे, जगाची पहिली प्रादेशिक विकास बँक आहे. ज्या 2008 मध्ये इकॉनॉमिक स्लोडाऊन आलं होतं आणि 2019 मध्ये कोविड आजार आला होता, त्यावेळेस पण या बँकेने खूप मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला होता. आणि 2007 मध्ये ही पहिली बँक होती ज्याने ग्रीन बॉन्ड जाहीर केलं होतं. ही जगातील पहिली अशी बँक होती युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक ज्याने 2007 मध्ये ग्रीन बॉन्ड जाहीर केलं होतं. मग त्यामुळे हे फॅक्ट्स आणि हे यांचं नाव लक्षात असू दे, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर देशातील पहिलं स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कुठं झालं विचारू शकता, तर ओडिसामध्ये देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे, एवढं लक्षात असू द्या. वन लाईनर येऊ शकतो, ओडिसामध्ये संबलपूर येथे देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर. वन लाईनर येऊ शकतो की भारताचं पहिलं स्किल इंडिया सेंटर कुठं स्थापन झालं,
ओडिसाच्या संबलपूर या ठिकाणी स्थापन झालं, हे लक्षात असू दे. ओके. आणि नाशिक या ठिकाणी 27वा युवा महोत्सव झाले, हे पण लक्षात असू दे. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. 27वा युवा महोत्सव झाला, कुठं झाला? तर नाशिकमध्ये झाला. केव्हा झाला? तर जानेवारी 2024 मध्ये झाला. तर हे लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये झालेले युवा महोत्सव, आणि म्हणून महाराष्ट्रात लक्षात असू द्या 27 होता. हे दोघं फॅक्ट वन लाईनर, हे पण आणि ही पण देशाचं स्किल इंडिया सेंटर, एवढं लक्षात असू द्या. ओके. सो बघा, हे मी करंट अफेअरची सिरीज असंच आपण कंटिन्यू करूयात. तुम्हाला जर काही सजेशन्स वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलं असेल तर डेफिनेटली सांगा. आणि या रिलेटेड PDF मी सेम आपल्या टेलिग्राम चॅनलवर अनुज पाडे